बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। महिला डॉक्टरच्या तक्रारीनंतर आता चौकशी सुरू करण्यात आली आहे। महिला डॉक्टरने तिच्या छळाबद्दल तक्रार दाखल केली होती आणि त्याची प्रत एनडीटीव्ही मराठीच्या हाती आली आणि त्याच पत्राची दखल घेत आता चौकशी करण्यास सुरुवात झालेली आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। राहुल, हे बघा, माझ्या हातामध्ये 19/6/2025 डॉक्टर संपदाचं हे पत्र आहे। त्या पत्रामध्ये त्या स्पष्टपणे सांगतायत की माझ्यावरती पोलीस दबाव टाकतायत। ते कशासाठी दबाव टाकतायत तर जे गुन्हेगार इथे आणलेले आहेत तर त्या गुन्हेगारांना ते अनफिट असताना सुद्धा फिट करून द्या असं ते त्यांच्यावरती सततचा दबाव आहे। हे पत्र हे या तपासाच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची आणि ज्याला आपण ब्रेकथ्रू म्हणतो अशी ती गोष्ट असणार आहे। कारण या पत्रामध्ये त्या ज्या म्हणतायत की मला पोलिसांचा दबाव आहे, ज्या कर्मचाऱ्यांनी ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी ते आमच्याशी नीट वागत नाहीत असं सिव्हिल सर्जनला कळवलं, त्यांनाच त्यांनी कळवलेलं आहे आधी। आता मला नवीन गोष्ट अशी कळाली की मुळात डॉक्टरांनी आधी पोलिसांची तक्रार केली की अशा पद्धतीनं चुकीचे अनफिट सर्टिफिकेट तुम्ही माझ्याकडनं फिट सर्टिफिकेट घेतात जे मी देणार नाही। ते कळल्यानंतर पोलिसांनी सिव्हिल सर्जनकडे तक्रार केली आणि त्यानंतर चौकशी झाली। ज्या DE-मध्ये 4 पाणी जे पत्र कालपासून NDTVने महाराष्ट्राला दाखवलं, आत्ता हे जे पत्र आत्ता आपण महाराष्ट्राला दाखवतोय त्या पत्राच्या अनुषंगाने जर चौकशी झाली तर कदाचित डॉक्टरांनी आत्महत्या का केली, त्या आत्महत्यामागं कोण लोक जबाबदार आहेत याची माहिती महाराष्ट्राला कळेल। असे कोण पोलीस अधिकारी होते, असे कोण पोलीस कर्मचारी होते, अशी कोणाची त्यांना फिट सर्टिफिकेट्स हवी होती की ज्याच्यासाठी डॉक्टर संपदावरती हा दबाव आणला जात होता। आता माझ्या मागे हे जे रुग्णालय आहे, याच रुग्णालयामध्ये आज पुणे आणि सातारा या 2 ठिकाणातनं वैद्यकीय अधिकाऱ्यांची एक मोठी टीम इथे आली होती। दिवसभर या समितीनं इथं चौकशी केली, इथल्या कर्मचाऱ्यांचं जे काही मत आहे ते नोंदवून घेतलं। त्यात एकाही कर्मचाऱ्यांनी असं मत दिलेलं नाही, कारण मी सगळ्या कर्मचाऱ्यांशी बोललो की डॉक्टर संपदा ह्या काम करण्यासाठी सक्षम नव्हत्या, उलट त्या हसत खेळत काम करत होत्या, येणाऱ्या प्रत्येक रुग्णांना योग्य ती सेवा देत होत्या। आमच्याशी सुद्धा त्यांचा खूप चांगला संवाद होता। 2 वर्षापासून आम्ही त्यांना ओळखत होतो। एकदाही असं जाणवलं नाही की त्यांना कुठे काही वैद्यकीय अडचण आहे, कारण तशा पद्धतीची चर्चा आहे, खास करून बनकर कुटुंबाने तसा आरोप केला आहे। पण मग आता तसं जर असेल की वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असलेली एक तरुण मुलगी आपली सेवा इमानीद्वारे बजावत असताना पोलीस अधिकारी दबाव टाकतायत की तुम्ही फिटचं सर्टिफिकेट द्या, तर आता या पत्रानंतर या आत्महत्येमागचं नेमकं कारण महाराष्ट्राला कळतंय असं दिसतंय। त्याच्या अनुषंगाने चौकशी आता होईल का आणि ज्यांनी अशा पद्धतीचे दबाव टाकलेत त्यांच्याबद्दल काय कारवाई होते ते पाहावं लागेल। परंतु हे पत्र महत्त्वाचं आहे, कारण ह्या पत्रामुळेच महाराष्ट्राला कळलं की फिट आणि अनफिट सर्टिफिकेटचा नेमका प्रकार काय वैद्यकीय व्यवसायातला। गौरव, निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स राहुल घेऊ। तुर्तास धन्यवाद।